खटला हा सर्वार्थानं ऐतिहासिक होता। या खटल्यासाठी आर्थर रोड तुरुंगातच न्यायालय उभारण्यात आलं होतं। या खटल्याच्या सुनावणीसाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती। खटल्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवणं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं। हे काम यशस्वीपणे पार पाडलं पुण्यातल्या स्क्रम सिस्टीम्स या संस्थेनं। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा खटला पार पडला कडक सुरक्षा व्यवस्थेत। आर्थर रोड मध्ये उभारलेल्या विशेष न्यायालयात त्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती। खटल्याच्या कामकाजासाठी येणाऱ्या प्रत्येकावर ठेवली जात होती करडी नजर। हे काम चोखपणे बजावलं लेबर वर्क प्रणालीनं। पुण्यातल्या स्क्रम सिस्टीमनं ही प्रणाली विकसित केली होती। याच प्रकारची प्रणाली स्क्रम सिस्टीमनं मुंबईतल्या हॉटेल ताज मध्येही बसवली होती। ताजवरच्या हल्ल्यानंतर त्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग झाला। लेबर वर्क्स नावाची ही जी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे त्याचा मुंबई पोलिसांनी उपयोग करून येणाऱ्या सगळ्या व्हिजिटर्स वरती, फोटोग्राफर्स वरती, त्याच्यानंतर लॉ ॲडव्होकेट्स, इव्हन इंडो टिबेटियन फोर्स जो त्यांना सिक्युरिटी होता याच्यासाठी ही सिस्टीम वापरली। तर या सिस्टीममध्ये कमिशनर ऑफिसमध्ये प्रत्येक माणसाची ओळख पटवून घेऊन त्याच्याबद्दलचं पुरावे वगैरे गोळा करून त्यानंतर बायोमेट्रिक, ज्याला जैवमापन तंत्रज्ञ म्हणतात, की बायोमेट्रिक सिग्नेचर त्याची घेऊन एक आय कार्ड तयार केलं जायचं, जे साधारणतः अशा टाईपचं एक आय कार्ड असायचं। कोणतंही संकट आलं तरी त्यातून तारून नेणारी अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडे आहे आणि अशी यंत्रणा विकसित करणारे अभियंतेही आपल्याकडे आहेत, हेच पुण्यातल्या स्क्रम सिस्टीमनं सिद्ध केलंय। कॅमेरामन विलास पाटीलसह अमित गोळवलकर, साम मराठी, पुणे।